मित्रांनो, श्री क्षेत्र देवगड हे देवस्थान महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात स्थित आहे। चला तर मित्रांनो, जाणून घेऊया तुम्ही देवगड पर्यंत कसे येऊ शकता। मित्रांनो, येथे येण्यासाठी तुम्हाला 3 मार्ग उपलब्ध आहेत, म्हणजेच रेल्वे मार्ग, हवाई मार्ग व बसद्वारे इथपर्यंत येता येते। तर मित्रांनो, विमान सेवा तुम्हाला छत्रपती संभाजीनगर पर्यंत उपलब्ध आहे। रेल्वे सेवा छत्रपती संभाजीनगर श्री शिर्डी इथपर्यंत उपलब्ध आहे। बसद्वारे छत्रपती संभाजीनगर हे बस स्थानक जवळचेच आहे। तुम्ही अहमदनगर पर्यंत येत असाल तर अहमदनगर वरून नेवासा फाट्यापर्यंत तुम्ही बसद्वारे येऊ शकता व तिथून लोकल ऑटो किंवा रिक्षाने तुम्ही देवगड पर्यंत पोहोचू शकता। तर नमस्कार मित्रांनो, रामराम मंडळी, रामकृष्ण हरी। मी निवृत्ती पवार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे सांगाल ते जाऊ। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला श्री क्षेत्र देवगड येथील श्री दत्त मंदिराची भक्तिमय आणि अविस्मरणीय अशी सफर घडवणार आहे। तसेच या मंदिराचा इतिहास व महत्त्वही आपण जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग करूया आपल्या व्हिडिओला सुरुवात। मित्रांनो, श्री क्षेत्र देवगड येथील हे श्री गुरु दत्त मंदिर भूलोकावरील स्वर्गच म्हणता येईल। देवगड येथील श्री दत्त मंदिर अत्यंत देखणे व सुंदर असून मंदिरावर 4 फूट उंचीचा सोनेरी कळस आहे। देवगड दत्त मंदिर हे शतकानुशतके भाविकांना आकर्षित करणारे महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे। मंदिराचा समृद्ध वारसा, मंदिराचे कोरीव काम, सुंदर शिल्पे हे प्रभावी कलाकृतीमधून दिसून येतात। मंदिराचा प्रत्येक पैलू त्याच्या रचनेपासून त्याच्या सजावटीपर्यंत आश्चर्यकारक भावना निर्माण करण्यासाठी काळजीपूर्वक तयार केला आहे। मित्रांनो, येथील महाद्वारच मंदिराचे भव्य दिव्य स्वरूपाची कल्पना देते। मंदिरात प्रवेश करताच कीर्तन मंडप आहे व कीर्तन मंडपात आपल्या सर्वांच्या पूजनीय गोमातेचे दर्शन होते। मंदिर परिसर खूप स्वच्छ व सुंदर आहे। मंदिरात दर्शन करण्या अगोदर हातपाय स्वच्छ धुवूनच आपण दर्शनासाठी पुढे जातो। श्री गुरु दत्तांच्या मूर्ती समोरून हटावेसे वाटतच नाही। संपूर्ण मंदिर परिसर अत्यंत पवित्र व भक्तिमय वातावरणाने फुलून गेलेला आहे। दर्शन करून बाहेर आल्यावर या मंदिर परिसरात आणखी काही मंदिराचे दर्शन होते, जसे की शनी महाराज, श्री मारुती मंदिर, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, सिद्धेश्वर मंदिर, पार्वती माता, श्री गणेश कार्तिकेय स्वामी अशा अनेक देवी देवतांचे दर्शन होते। तसेच मंदिर परिसरात भगवान शंकरांची खूप सुंदर मूर्ती देखील पाहण्यास मिळते। मंदिर परिसरही तितकाच प्रभावशाली आहे। हिरव्यागार बागा, शांत नितळ वाहणारे पाणी हे सर्व पाहून मन प्रसन्न होते। मंदिराचे सौंदर्य केवळ त्याच्या वास्तुपुरतेच मर्यादित नाही, तर येथील बागा विविध प्रकारच्या वनस्पती, फुलांनी आणि वनस्पतींनी भरलेल्या आहेत, ज्यात दुर्मिळ प्रजातींचा समावेश आहे, जे मंदिराच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात। मित्रांनो, मंदिराच्या मागच्या बाजूस सुंदर घाट बनवला आहे, जिथे श्री क्षेत्र देवगड संस्थानाच्या वतीने नावेची व्यवस्था केलेली आहे। भरपूर पाणी, संत सहवास, विस्तीर्ण वनराई आणि एकांत यामुळे येथे नावेतून सफर करण्याचा मोह सर्वांनाच होतो। मित्रांनो, श्री क्षेत्र देवगड संस्थानाकडून हे सुंदर भक्तिनिवास बांधलेले आहे, ज्या ठिकाणी राहण्याची उत्तम सोय आहे। मित्रांनो, भक्तिनिवास मध्ये प्रवेश करताच डाव्या बाजूला भोजनालय तर उजव्या बाजूला जनरल हॉल आहे। तसेच चहा, नाश्ता, जेवण इत्यादी सर्व गोष्टी या ठिकाणी योग्य दरात मिळतात व अतिशय सुंदर आणि छान जेवणही या ठिकाणी मिळते।
मित्रांनो, या ठिकाणी आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय आहे. 5 ते 6 या वेळेमध्ये गरम पाणी उपलब्ध आहे. तसेच मंदिर संस्थानाकडून पार्किंगची फारच सुंदर व्यवस्था केली आहे. मित्रांनो, हा अनुभव खरोखर अविस्मरणीय होता आणि ही एक आठवण आहे जी मी कायम जपत राहील. चला तर आपल्यासोबत काही भक्त मंडळी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात श्री क्षेत्र देवगड येथील त्यांचा अनुभव. अतिशय खूप छान वाटलं आणि खूप आनंद मिळाला आणि एकदम व्यवस्थित आहे. इथं शांतता, राहण्याची सोय, खाण्याची सोय सर्व व्यवस्थित असल्यामुळे खूप आनंद झाला आहे. सुख सुविधा चांगली अतिशय उत्तम आहे इकडची आणि वातावरण निसर्ग प्रसन्न आहे आणि बरेचसे लोकांनी यायचा प्रयत्न करावा. मित्रांनो, मला आलेल्या अनुभवावर विचार करत असताना मला जाणवले की अशाच काही क्षणामुळे देवगड दत्त मंदिर हे खरोखरच एक अविस्मरणीय ठिकाण बनले आहे. मित्रांनो, माझा हा धार्मिक प्रवास संपत असताना मला आशा आहे की तुम्ही माझ्यासोबत या धार्मिक प्रवासात आनंद घेतला असेल आणि भविष्यात तुम्ही देवगड दत्त मंदिराला भेट देण्याचा विचार नक्की कराल. जर तुम्ही देवगड दत्त मंदिराला भेट दिली असेल तर मला तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा व तसेच आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व माझे इतर प्रवासाचे व्हिडिओ पाहायला विसरू नका. भेटूयात अशाच एका प्रवासात. तोपर्यंत धन्यवाद.